बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। श्री गजानन महाराज यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण विदर्भातील पंढरपूर असे संबोधले जाते। आज आमची फॅमिली शेगावला गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी निघाली आहे। आम्ही सर्वजण आता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचलो आहोत आणि आम्ही शालिमार एक्सप्रेसने शेगावला जायला निघालो आहोत आणि आमची ट्रेन रात्री आता 10 वाजता सुटणार आहे। आम्ही सकाळी सुमारे 7 वाजता शेगाव स्टेशनला पोहोचू। आम्ही 18 फेब्रुवारीला शेगावला जायला निघालो आहोत आणि आता 12 वाजलेले आहेत। 19 फेब्रुवारी लागली आहे आणि आज माझी दीदी आणि भाऊजी यांच्या लग्नाचा वाढदिवस सुद्धा आहे। तर आम्ही आता ट्रेनमध्ये सेलिब्रेशन करतोय आणि आता माझे दीदी आणि भाऊजी केक कटिंग करत आहेत। आता हा केक फिनिश करून आम्ही लवकरच झोपणार आहोत, कारण की ट्रेन सकाळी 7 वाजता पोहोचेल आणि आम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे। 7:30 वाजता आमची ट्रेन शेगावला पोहोचली आहे। अर्धा तास ट्रेन लेट होती आमची आणि इथून आता स्टेशनच्या बाहेर आम्हाला संस्थेच्या बसेस उपलब्ध आहेत, ज्या आम्हाला इथून डिरेक्टली मंदिराजवळ भक्त निवासच्या इथे घेऊन जातील आणि या बसेस टोटली फ्री ऑफ कॉस्ट। भक्त निवासमध्ये पोहोचलो आहोत आणि आता 5 मिनिटाच्या अंतरावर आहे भक्त निवास स्टेशनपासून। इथे सुद्धा राहण्याची सोय उपलब्ध आहे, पण आम्ही इथे बुकिंग केलेली नाही आहे, कारण की भक्त निवासमध्ये आपल्याला ऑनलाईन बुकिंग करता येत नाही। आम्ही आनंद विहारमध्ये रूमची बुकिंग केलेली आहे आणि आनंद विहार जाण्यासाठी आम्ही इथे बसचं वेट करणार आहोत। भक्त निवासच्या तुम्ही रूम बघू शकता, तिथेही खूप सुंदर रूम अवेलेबल आहेत, बट आम्ही आनंद विहारमध्ये रूमची बुकिंग केलेली आहे म्हणून आम्ही तिथे चाललो आहोत। आनंद विहारला जाण्यासाठी आम्ही आता बसमध्ये बसलो आहोत। भक्त निवासपासून आनंद विहारला जाण्यासाठी सुद्धा जी बस उपलब्ध आहे ती सुद्धा संस्थेकडूनच फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे। इथून आनंद विहारला पोहोचण्यासाठी 10 ते 15 मिनिटं इतकंच वेळ लागतं। आनंद विहारमध्ये आता आम्ही पोहोचलो आहोत आणि रूमची की कलेक्ट करेपर्यंत आम्ही इथे बस स्टॉपवरच सर्व बॅग वगैरे ठेवून वेट करतोय। मुलगी गेले रूमची चावी आणायला, चावीची वाट रूमची व्यवस्था चालू आहे। फायनली आता रूमची की घेऊन आम्ही आता आमच्या रूमवर चाललेलो आहोत। माझा वाढदिवस आहे लग्नाचा आणि मला अंघोळ करून मस्त की नवीन कपडे घेऊन फ्रेश व्हायचं। किंवा 6 बेड कूलर अँड AC वाले रूम्स इथे अवेलेबल आहेत। हा एक व्ह्यू आहे रूम्सचा। अशा खूप साऱ्या विंग आनंद विहारमध्ये आहेत। खूप भूक लागलेली आहे म्हणून आम्ही पहिलं सामान ठेवून नाश्ता करायला चाललेलो आहोत। इथे आहे आनंद विहारचा भोजन कक्ष। इथे नाश्ता आणि जेवण उपलब्ध आहे। नाश्ता किंवा जेवण घेण्यासाठी आपल्याला इथे कूपन काढावे लागतात, बट आम्ही आता सध्या मेनू कार्डमधून चॉईस करतोय की आम्हाला कोणती डिश खायची आहे ते। आफ्टर कूपन आता नाश्ता कलेक्ट करण्यासाठी काउंटरच्या इथे लाईन लावलेली आहे। नाश्ता झाल्यावर फ्रेश होऊन मग आम्ही फिरायसाठी निघू। फ्रेश होऊन फिरायला जाण्यासाठी आम्ही निघालो आहोत। 6 वाजता बस स्टॉपवरून बस आहे मंदिराजवळ जाण्यासाठी, पण तोपर्यंत आम्ही आनंद विहारमध्येच फिरणार आहोत।
सुरक्षित आणि सुंदर असे स्टॅच्यू आनंद विहारमध्ये आहेत. हे काही स्टॅच्यूंचे फोटोज आहेत. सहा वाजले आहेत आणि आता आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी बसमध्ये निघालेलो आहोत. आनंद विहारमध्ये सर्व पॅसेंजर बसमध्ये बसले आहेत आणि इथून आता बस आनंद सागर विसावामध्ये आलेली आहे. आणि ही बस आनंद विहार तसेच आनंद सागर विसावामधलेही पॅसेंजरला पिकअप करून देन ही बस मंदिराजवळ जाते. आनंद विसावासुद्धा खूप सुंदर आहे राहण्यासाठी. इथे 3 ठिकाणं आहेत राहण्यासाठी. पहिलं तर भक्त निवास, जिथून स्टेशनवरून पहिली बस गेली, त्याच्यानंतर आहे आनंद विहार आणि हा तिसरं ठिकाण आहे जे नवीनच तयार झालेलं आहे, जो आहे आनंद सागर विसावा. पोहोचून आम्ही गजानन महाराजांचे दर्शन घेऊन तिथे मार्केटमध्ये थोडंसं फिरणार आहोत. रिटर्न येऊन इथे आनंद विहारमध्ये जेवून लवकर झोपणार आहोत, कारण की आम्हाला उद्या सकाळी नाश्ता करून लवकर 8 वाजता आनंद सागरला जायला निघायचं आहे. झालेला आहे आणि आता आम्ही सगळे आनंद सागरला जायला निघालो आहोत. आनंद सागर आनंद विहारपासून फक्त 5 ते 7 मिनिटाच्याच अंतरावर आहे. आम्ही इथे घोडागाडीने आनंद सागरला आलो आहोत. संस्थेच्या बसेससुद्धा उपलब्ध आहे, पण त्या बसेससाठी आपल्याला सर्वात प्रथम मंदिराजवळ जावं लागतं भक्तनिवासमध्ये. तिथून आनंद सागरला येण्यासाठी बसेस आहेत, म्हणून आम्ही घोडागाडीनंच डिरेक्टली आनंद सागरला आलो आहोत. आनंद सागरमध्ये जाण्यासाठी एंट्री फीज आहेत. आपल्याला जाण्या अगोदर तिकीटही इथे काढावं लागतं. मी आता आनंद सागरच्या प्रवेशद्वाराजवळ उभी आहे आणि आनंद सागरचं एंट्रन्सच खूप सुंदर आहे. इथे आतमध्ये मिनी ट्रेन आहे, मत्स्यालय आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळे आहेत, तसेच मोठ्यांसाठी सुद्धा खूप झोपाळे आहेत. काही झोपाळेसाठी आपल्याला तिकीट काढावी लागते, पण खूप सुंदर असं ठिकाण आहे हे. आणि हा गार्डन फिरण्यासाठी, आनंद सागर फिरण्यासाठी 2 दिवस तर लागतातच. आनंद सागर फिरण्यासाठी जास्त टाईम जातो. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर इथे उपलब्ध आहेत, तसंच लहान मुलांसाठी बेबी स्ट्रोलरसुद्धा उपलब्ध आहे. आम्ही इथे आता 2 बेबी स्ट्रोलर घेतलेले आहेत, कारण की आमच्या इथे 2 लहान मुलं आता जवळ आहेत. आम्ही फर्स्ट मिनी ट्रेनमध्ये जाणार आहोत आणि मिनी ट्रेनसाठी आपल्याला इथे तिकीटही काढावे लागतील आणि देन आफ्टर तिकीट काढल्यानंतर आपण त्या ट्रेनने प्रवास करू शकतो. आम्ही आता मिनी ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. ही मिनी ट्रेन आनंद सागरचं जो गार्डन आहे, जो हाफ पोर्शन आहे, त्याला पूर्ण राऊंड मारून आणते आणि मिनी ट्रेनमध्ये बसल्यानंतर पाहण्यासाठी दोन्ही बाजूला आर्टिफिशियल ॲनिमल्स आहेत, जे आपल्याला याच्यात बसून पाहायला मिळतील. आणि तसंच जो काही आनंद सागरचं दृश्य आहे, निसर्ग आहे, हिरवळ आहे, ती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतील.
मिनी ट्रेन नंतर आता आम्ही जो तळ्यावरून ब्रिज केलेला आहे त्या ब्रिजवरून आम्ही जाणार आहोत. आनंद विहारमध्ये जसे सुंदर सुंदर स्टॅच्यू उभे केलेले आहेत तसे सुंदर स्टॅच्यू इथे आनंद सागरमध्ये सुद्धा आहेत. ह्या ब्रिजवरून आता आम्ही जाणार आहोत. हा ब्रिज आपण मगाशी मिनी ट्रेनमधून सुद्धा बघितला. हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर तिथे एक सिटिंग गार्डन आहे, तसंच कॅन्टीन सुद्धा आहेत. खूप सुंदर सुंदर असे स्टॅच्यू सुद्धा तिथे आपल्याला बघायला मिळतील. ब्रिजच्या दोन्ही बाजूला तळं असल्यामुळे तसंच हिरवळ असल्यामुळे इथून जाताना खूप थंडगार असं वातावरण वाटतंय. ब्रिज जास्त मोठा नव्हे तर फक्त 5 ते 7 मिनिटाचंच अंतराचं ब्रिज आहे हा. पण त्यानंतर जर कोणाला विश्रांती करायची असेल तर इथे विश्रांतीसाठी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. तसंच इथे राधाकृष्णाची मूर्तीसुद्धा आहे, स्टॅच्यू आहे. तसंच मोराचं सुद्धा इथे स्टॅच्यू आहे, हिरवळ आहे. ते नंतर परत 2 ते 3 मिनिटाचा हा छोटासा ब्रिज आहे आणि तो ब्रिज क्रॉस केल्यानंतर जो सिटिंग गार्डन आहे तो तिथे लागणार आहे. आणि समोर सिटिंग गार्डन आहे, राईट हँड साईडला कॅन्टीन आहे. म्हणजे आपण बसलेलो असताना काही आपल्याला नाश्ता वगैरे करायचा असेल
तर तोही आपण करू शकतो. बट आता सध्या आम्ही झाडाखाली बसून विश्रांती घेणार आहोत आणि कॅन्टीनमध्ये जे काही अवेलेबल आहे ते थोडंसं ब्रेकफास्ट करून तर आम्ही रिटर्न गार्डनमध्ये परत जाणार आहोत. आनंद विहारप्रमाणे इथे सुद्धा भोजन कक्ष आहे. आम्ही जेवण करून घेतलेलं आहे आणि आमच्यासोबत जी लहान मुलं आहेत त्यांना खूप उत्सुकता लागलेली आहे झोपाळ्यांवर जाण्याची. म्हणून आता आम्ही सध्या जिथे झोपाळे आहेत तिथे आलेलो आहोत. 2 वर्षापासून ते मोठ्यांपर्यंतसाठी ते झोपाळे उपलब्ध आहेत. जे खूप छोटी मुलं आहेत त्यांच्यासाठी वेगळे झोपाळे ठेवलेले आहेत. जे मध्यमवर्गीय आहेत त्यांच्यासाठी वेगळे आहेत आणि जे मोठ्यांचे झोपाळे आहेत ते सर्वात एंडला ठेवलेले आहेत. तिथे सुद्धा आम्ही जाणार आहोत. पण सध्या लहान मुलांचे झोपाळे आहेत तिथे आम्ही थांबलेलो आहोत. फायनली आता आम्ही मोठ्यांचे जिथे झोपाळे आहेत तिथे आलेलो आहोत आणि ते मोठ्यांचे हे जे झोपाळे आहेत ते बसण्यासाठी तिकीट आहे 10 रुपीज. संध्याकाळ होत आलेली आहे. आता काळोखसुद्धा होत आलेला आहे. आमचे अजून खूप सारे स्पॉट आहेत जिथे जाणं आमचं राहिलेलं आहे. म्हणून आम्ही डिसाईड केलं आहे की आम्ही उद्या मॉर्निंगला परत येणार आहोत. उद्या इव्हनिंगला ट्रेनसुद्धा आहे आमची रिटर्न येण्याची. बट उद्या आम्ही सकाळी लवकर उठून परत या गार्डनमध्ये येणार आहोत. कारण की अजून आमचं मत्स्यालय बघायला राहिलेलं आहे. शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू अजून बघायचं राहिलेलं आहे. तसंच लहान मुलांसाठी खूप सुंदर सुंदर असे झोपाळे अजूनसुद्धा तिथे आमचं जाणं बाकी आहे. सो आता ह्या राईडमध्ये बसल्यानंतर आम्ही घरी रिटर्न जाणार आहोत अँड देन उद्या सकाळी परत येणार आहोत. नाश्ता करून आता आम्ही परत आनंदसागरला जायसाठी निघणार आहोत. आनंदसागरमध्ये जाऊन आता आम्ही रिटर्न आलेलो आहोत आणि 4 वाजलेले आहेत आणि आता आम्ही हळूहळू पॅकिंग स्टार्ट करतोय. कारण की 7:15 वाजता आमची ट्रेन आहे मुंबई हावडा एक्सप्रेस 7:15ची आहे. तर 6 वाजता इथून आनंद विहारमधून स्टेशनला जाण्यासाठी बस आहे. सो आता आम्ही थोडंसं नाश्ता करून बॅग पॅकिंग करून बस स्टॉपवर जायसाठी निघतो आहे. बसचा वेट करत आम्ही थांबलेलो आहोत. पण तोपर्यंत आमची चिल्ड्रन पार्टी इथे गार्डनमध्ये थोडंसं खेळून घेते बस येईपर्यंत. शेगाव स्टेशनवर पोचलो आहोत आम्ही आता. एक ट्रेन अजून जायची बाकी आहे. त्याच्यानंतर आमची हावडा मुंबई मेल एक्सप्रेस ट्रेन आहे आमची. पण तोपर्यंत आम्ही इथे आता कचोरी खातो आहे. कारण की शेगावची कचोरी खूप सुप्रसिद्ध आहे, फेमस आहे. म्हणून येताना आम्ही कचोरीसुद्धा टेस्ट करून येत आहोत. ट्रेन आली आहे आमची, टायमिंगवर आलेली आहे आणि आता आम्ही मुंबईला रिटर्न येण्यासाठी परत निघालेलो आहोत. सकाळी 5च्या दरम्यान आमची ट्रेन CSTला पोचणार आहे.